अब बस हुआ, माफ करो. त्या चिठ्ठीचे दुसरे किंवा तिसरे दिवशी माझ्या क्रमांकातील अंगणात म्हणजे 7व्या क्रमांकाच्या भागात राजकीय बंदिवान वगळून इतर बंदिवान कामासाठी सोडण्यात आले. त्या क्रमांकाच्या भागात जवळजवळ 200 बंदिवान नारळांचे सोलणे, फोडणे, तुकडे करणे इत्यादी कामांवर असत. तेव्हा मजकरिता तो भाग नित्याचा रिकामा ठेवणे शक्यच नव्हते. म्हणून केवळ ते तिसऱ्या तळाची चाळ, जी मी होतो, तेवढे रिकामे सोडून आता रात्री निजावयास दुसऱ्या खालच्या 2 तळाच्या मजल्यांच्या चाळी बंदिवानास मोकळ्या करून दिल्या होत्या. त्या दिवशी दुपारी खाली अंगणात अगदी बाजार भरल्यासारखा झाला. शेकडो हजारो नारळ गाड्यात भरून आणून त्यांचा ढीग घातला जाई. त्यात बंद्यांची एक तुकडी ते सोलून त्या पत्र्यांच्या पडवीतून नारळामागून नारळ फेकीत राही. पत्र्यास लागून धाड धाड आवाज सारखा चालत राही. तिकडे नारळ फोडणारी तुकडी खटाखट घाव घालून घावागणिक नारळ तोडून फेकून देई. ते पाणी पिंपांनी भरून भरून वाहून नेण्यात आणखी एक तुकडी गुंग होई. बाकी 30-40 बंदिवान त्या कापलेल्या वाट्यास खुरपणीने भोगसून खोबरे तुकड्या तुकड्यांनी कापून भिरभिर नरोट्या भिरकावीत. नारळाचा तुकडा खाणे तर काय, पण अगदी वाहून व्यर्थ जाणाऱ्या नारळाच्या पाण्याच्या पाटातील एक थेंब पाणी पिणे हाही नियमांच्या भाषेत अपराध होता आणि प्रत्यही 2-3 बंदिवानास त्यासाठी शिक्षा मिळे. तरीही एकदा कामास आरंभ झाला की ज्यांचे तोंड नारळाने भरलेले, मान खाली घातलेली आणि डोळे कोपऱ्यातून कोणी आपल्या भरलेल्या तोंडाकडे पाहत तर नाही म्हणून कावरे बावरे होऊन गरगर फिरत असलेले, त्या बाजाराची ती गंमत, ती दाटी, तो गलका, त्या ऑफिसर म्हणजे बंद्यातील ज्या लोकांस अधिकारी करण्यात येई, लोकांचा चलो भाई काम करो, ये साला क्या खाता, ह्या आरोळ्या, या सगळ्या धांदलीत क्षणभर आपण बंदिवान आहोत याची विस्मृतीच पडे. पण ती कोटपर्यंत तर तोंडातल्या तुकड्यास पेटी ऑफिसरने पाहिल्यामुळे कंबरेवर दाणकन येऊन त्याचा सोटा बसला नाही किंवा त्या ओझ्याखाली दुपारच्या वेळेस अंग कसकसू लागून पुरे आता हा जीव असे झाले नाही तोपर्यंत. दही नारळ. माझ्याबरोबरच कुठेही न जाता माझ्या त्या 7व्या क्रमांकाच्या चाळीच्या तिसऱ्या तळावर बंद झालेल्या आणि त्या एकांत वासास कंटाळलेल्या आमच्या पठाण वॉर्डरास त्या दिवशी तो बाजार पाहताच खाली जाऊन थोडे नारळाचे पाणी पिऊन काही 2-3 नारळ मुखशुद्धी म्हणून तोंडात टाकावेत असे न वाटणे अगदी अस्वाभाविक होते. बरे मजवर नेमलेला तो वॉर्डर म्हणजेच अधिकाराच्या पुठ्ठ्यातला, त्यास कोण भिणार नाही. दे नारळ म्हणताच त्यास कोण गुपचूप खोबरं काढून देणार नाही. दुपारी ते राजश्री पेटी ऑफिसरास, तोही पठाणच असल्याने खुणवून चाळींचे फाटक उघडून खाली अंगणात गेले. पाण्याची, नारळाच्या पाण्याची 2-3 शहाळी कोवळी कोवळी तोडून घेऊन गटागट पोटात ओतून दिली. आता मुखशुद्धी तेवढी उरली. नेहमीप्रमाणे नरोट्यातून नारळ खुरपून काढणाऱ्या बंदिवानांची जी लांब ओळ बसली होती तेथे जाऊन एकास हात चलाव म्हणून धमकी दिली. वॉर्डरला पाहून घाबरून तो बंदी हात चालवितो, म्हणजे काम लवकर करू लागतो न लागतो तोच वॉर्डर महाराजांनी स्वतःच हात चालविण्यास आरंभ केला आणि शेजारच्या एका बंदीच्या उगीच तोंडात एक चपराक ठेवून दिली की नारळ खाता है नहीं, देखो मुँह देखो. नारळ खाण्याकरिता त्या बंदिवानाचे तोंडात देण्याचे संपताच सर्वत्र अनुकूल वातावरण उत्पन्न झालेसे त्यास वाटले. कारण आता आपण कोणासही नारळात उत्तम म्हणून, जो दही नारळ म्हणून तिकडे प्रख्यात आहे, तो देण्याविषयी सांगितल्यास भीतीने ना म्हणण्याची त्यांची प्राज्ञा होणार नाही असे नेहमीच्या अनुभवाने त्यास पक्के कळून चुकले. तोच एका मद्राशाचा आणि त्यातही नवख्या आलेल्या बंद्याच्या हाताशी लपवून ठेवलेला दही नारळ उल्लेखित वॉर्डर साहेबांच्या दृष्टीस पडला. त्वरित स्वारी तेथे पोचले. लाव साला नारळीदर म्हणून आज्ञा झाली. पण तो मद्रासी जरा आयटीतच दिसू लागला. तो मद्रास इलाख्यातील एक नावाजलेला दरोडेखोर होता. तामिळ तुरुंग अनेक वार पाहून निर्डाहून आता प्रथमच काळ्या पाण्यावर आलेला, तोही 10च वर्षे शिक्षेसाठी म्हणून फारसा भ्यायलेलाही नव्हता. त्यातही त्यास हिंदुस्थानी खरोखरच फार थोडे येत असल्याने इल्ले इल्ले म्हणजे नाही नाही म्हणून वेळ मारून नेण्याचा मद्रासी बंदिवानाचा जन्मसिद्ध अधिकार त्यास प्राप्त झालेला. तेव्हा वॉर्डरच्या उर्मट आज्ञेस त्याने जरा
अँटीनेस इल्ले म्हणून ठराविक उत्तर दिले. तो दही नारळ त्याने चांगली ऐक आण्याची तंबाखू देऊन गुप्तपणे नारळ फोडणाऱ्यापासून विकत घेतलेला. तो त्याच्यासारखा निर्ढावलेला बंदिवान त्या वॉर्डरास सहज कुठला देणार? पण त्या पठाणी वॉर्डरास असा नाही म्हणणारा हिंदू बंदी सहसा भेटत नसल्याने ते अगदीच चढेल झालेले असत. त्या मद्राशास त्या वॉर्डराने शिवी देऊन पुन्हा तो नारळ मागितला. मद्रासी सामोपचारच बरा असे समजून कळवळून इल्ले स्वामी इल्ले म्हणून वेळ पांघरू लागला. पठाण रागावला. पठाणाच्या आणि मुसलमानाच्या नेहमीच्या प्रवृत्तीप्रमाणे स्वार्थी भांडणेही हिंदूशी होताच ते धार्मिक युद्धातील एक पवित्र कर्तव्य भासू लागले. पठाणाने आणखी शिव्या हासडून, "एक काफर है साला, इसकी चोटी उखाडना चाहिए. हा हिंदू आहे साला, याची शेंडीच उपटली पाहिजे," असे गरजून त्या मद्राशाच्या शेंडीस हात घातला. त्या मद्राशाला हिंदुस्थानी खरोखरच समजत नव्हते, त्यामुळे तो क्षणभर गोंधळला. त्यास वाटले, हा मला काही ठीक गोष्ट सांगत असूनही मी मानली नाही काय? पण वॉर्डराने त्यास हिसडून त्या दही नारळास हात घालताच मद्राशाने त्याची दाढी धरून ओढाताण चालवली. ओरडले असे कोणीच नाही, कारण दही नारळाची गुपचूप चोरी करण्याचा डाव दोघांचाही होता. "बस हुआ, माफ करो." शेवटी पठाण वॉर्डराने इतर बंदिवान आपणास हसतात असे पाहताच नेहमीच्या सवयीप्रमाणे सोटा काढून त्या मद्राशास जोराचा दणका मारला आणि त्याची शेंडी अशी हिसकली की ती अर्धी उखडून निघाली. "काफर साला, काफर" म्हणून जर रागाने जळफळत पठाण त्यास मारीतच होता. शेवटी एकदम काय झाले की तो मद्रासी जो उसळला तो एक ना दोन शब्दही न बोलता त्या वॉर्डर महाशयाच्या दाढीचा हातास पीड मारून आणि त्यास उचलून धाडकन भूमीवर पाडता झाला आणि त्याच्या छातीवर गुडघा रोवून ताड ताड तोंडात भडकावीत चालला. पेटी ऑफिसर हा त्याचा मित्र पठाण वॉर्डर तिकडे आला म्हणून लांब आडोशात जाऊन नमाज पढत होता. त्या वॉर्डराच्या पिढीस कंटाळलेले बंदी कोणी आरडाओरड फारशी न करता जागा धरून गंमत पाहत राहिले. मला वरतून गजाशी उभे राहून हे पाहताच हसू कोसळले. वॉर्डर महाशयाची ती उभ्या तुरुंगास भिवणारी पठाणी टोपी, तो फेटा कोणीकडच्या कोणीकडे गेलेला आणि ओठातल्या ओठात काही तामिळ शब्द पुटपुटत तो मद्रासी त्याच्या दाढीस पिळून धरून ठोशामागे ठोसा चढवीत उरावर बसलेला. वॉर्डर महाशय काफर म्हणून म्हणतील तर शपथ, गुपचूप दही नारळाच्या ठिकाणी मार खात स्वारी पडलेली आणि त्या स्वारीवर मद्रासी स्वार झालेला. अखेर 1-2 मिनिटांनी पठाण वॉर्डराने तोंडात खाता खाताच म्हटले, "आबे अब्बस हुआ, माफ करो." ठेचाळून कासावीस झालेल्या ध्वनीने म्हटलेले ते वाक्य ऐकून मला वाटले, आता त्या मद्राशाने त्यास सोडून देणेच योग्य होय. पण पाहतो तो मद्रासी भयंकरच चवताळून मोठ्याने तामिळ भाषेत शिव्या हासडीत त्या पठाणाच्या डोक्यावर वेगाने बुक्के मारू लागला. माफ करोतील मा, कारण हिंदुस्थानी जवळजवळ येतच नसल्याने त्या मद्राशास माफ करो ह्यातील मा तेवढी कळली आणि त्याला वाटले की वॉर्डर मला अजूनही माय बहिणीवरून शिव्या हासडतो आहे. जो जो पठाण म्हणे अब्बस माफ करो तो मामा म्हणून दरडावीत तामिळ भाषेत शिव्या हासडीत तो मद्रासी डोक्यावर ठोसा चढवीत राहिला. शेवटी जो गोंधळ व्हावायचा तो होऊन पेटी ऑफिसर व बंदिवान सर्व धावत आले. ती झुंज सुटली. तो संतप्त मद्रासी हाताने आणि तोंडाने मिळून बडबडू लागला की साहेब हम तुम मार ह्या हिंदुस्थानी शब्दात हावभाव करीत आणि गळ्यास बोट लावून दाखवीत त्याने स्पष्टपणे असे बजावले की जर ही गोष्ट साहेबांच्या कानावर घालून मजवर खटला भरवशील तर मी तुला गळा दाबून ठार मारावयास सोडणार नाही. तसल्या मद्राशाची ती धमकी सवाशेर पाहताच पावशेर होऊन जाण्याचा पठाणी शेरांचा उपजत स्वभाव आणि वरच्या चाळीत बंद असलेला हा वॉर्डर नियमांविरुद्ध खाली अंगणात येऊ दिला का म्हणून भावी खटल्यात पेटी ऑफिसरांविरुद्ध उठणारा पहिलाच संयमिक कायदेशीर प्रश्न या सर्व गुंतागुंतीस भिवून पेटी ऑफिसर व ते वॉर्डर महाशय कोणीच साहेबास ती गोष्ट सांगणे योग्य समजले नाहीत आणि 3-4 दही नारळ खाऊन जी मुखशुद्धी करावी म्हणून वॉर्डर महाशयास इच्छा उत्पन्न झाली होती ती मुखावर खाल्लेल्या मद्रासी ठोशांच्या मुखशुद्धीवरच तृप्त करून आपले विखुरलेले कल्ले सावरीत सावरीत आणि साफा बांधीत बांधीत स्वारी पुन्हा त्या चाळीच्या 3ऱ्या तळावर येऊन आमच्या पहाऱ्यावर उभी राहिली. जणू सहजगत्या मी त्यास विचारले की काय झाले? पठाण वॉर्डर
मी पाहिले नसावे असे समजून ऐटीने म्हणाला, वो एक चोर साला दही नारळ चोरी करना मांगता था, वो खूप पिटा गया. मी सस्मित उत्तर केले, ठीक, एक चोर साला दही नारळ चोरी करना मांगता था, वो साला खूप पिटा गया नहीं. तो साला चोर जो पिटा गया तो कोण हे त्या पठाणाच्या पठाणास माहीत की माझे मला. तत्रस्थ राजबंदीवानांची पूर्वस्थिती. आता ज्या त्रितल चाळीत मला बंद केलेले होते तिच्यात राजकीय बंदीवानांवाचून इतर बंद्यास कामासाठी आणि राहण्यासाठी सोडविण्यात आल्याने मला तुरुंगातील बऱ्याच उलाढाली कळू लागल्या. ज्या विषयासंबंधी मला उत्सुकता होती तो विषय म्हणजे अर्थातच राजकीय बंदीवानांची तेथील स्थिती आणि माझे ज्येष्ठ बंधूंची खुशाली हा होता. त्याविषयी गुप्तपणे या ना त्या रीतीने मला बरीच माहिती कळली. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी भयंकर कृत्ये करून जे लोक तसल्याच भयंकर शिक्षा पावले त्याची काय गती झाली हे जाणण्याची वाचकास उत्कंठा असेल. म्हणून ते वृत्त सविस्तर नव्हेच पण संक्षिप्तपणेही जरी येथे देता येत नाही, जरी जितके देता येईल तितके देऊन आणि सूचित करून ठेवण्यास हा प्रसंग योग्य आहे. एतदर्थ त्याची प्रारंभिक काही माहिती देतो. बॉम्ब गोळेवाले. अंदमानामध्ये प्रथमतः जे आधुनिक राज्यक्रांतिकारक गेले त्यात माणिकतोळा बागेच्या कटातील बंगाली गृहस्थ आणि त्यांचे अगदी मागोमाग महाराष्ट्रातील श्री गणेशपंत सावरकर आणि श्री वामनराव जोशी हे गृहस्थ होते. त्यांच्या मागेपुढेच बंगालातील एका राजकीय दरोड्याच्या संबंधात 5-6 लोक आले होते. या सर्व राजबंदीत यावज्जीवन काळेपाणी झालेले म्हणजे बंगालातील 3 आणि महाराष्ट्रीय 2 होते. बाकी बंगाली मंडळीत 10 वर्षापासून 30 वर्षापर्यंत शिक्षा झालेली होती. मी तेथे गेलो तेव्हा या मंडळी व्यतिरिक्त अलाहाबादीच्या स्वराज्यपत्राचे 4 संपादकही 7 ते 10 वर्ष शिक्षा लागून आलेले होते. परंतु त्यांच्यावर राज्यक्रांती करण्याचा आरोप नसून राजद्रोहाचा ठेवलेला होता. इतकेच नव्हे तर ते खरोखरच राज्यक्रांतीच्या तत्वाशी अगदी अपरिचित आणि व्यवहाराशी विरुद्धही होते. परंतु केवळ राजद्रोहाच्या अपराधासाठी शिक्षा देऊन त्यास क्रांतिकारकात नेऊन ठेवल्याने त्यातील काही जणांस राज्यक्रांतीची तत्त्वे देखील परिचित आणि व्यवहारासंमत होऊ लागली. इतकाच काय, तो त्या शिक्षेचा परिणाम झाला. मला आता कोणत्या खटल्यात कोण कोण होते आणि कोण व्यक्तींची काय मते होती हे निश्चितपणे आठवत नाही, म्हणून सर्वसाधारण निर्देश करूनच समाधान करून घेणे प्राप्त आहे. वर उल्लेख केलेल्या मंडळी व्यतिरिक्त आणखी एक राजबंदी तेथे असावेत असे वाटते. प्रथमतः गेलेल्या लोकात बंगाली मंडळीच अधिक असल्याने आम्हा सर्वांसच लोक बंगाली म्हणत. पण पुढे पुढे जेव्हा पंजाबादिक प्रांतातून शेकडो लोक येऊन थडकले तेव्हा आम्हास असेच दुसरे एक अडाणी नामाभिधान झाले, ते म्हणजे बॉम्ब गोळेवाले, जीपवाले अथवा राजकैदी. राजकैदी बंदिवान याचा अर्थ तर काय, पण तो शब्दच ज्यांनी जन्मात ऐकला नाही त्या हजारो बंदिवानास ती कल्पना सुचणार वा समजणार तरी कशी. त्यात बहुतेकांना बॉम्ब फेकण्याचा अभ्यास केल्याची कल्पना धारण करता आली आणि त्याच सामान्य लक्षणाने आमच्या वर्गाच्या सामान्य निर्देशाचे काम चालवून घेण्यात आले. बारीसाहेबांना जेव्हा राजकीय बंदिवानांची आवश्यकता पडे तेव्हा तेव्हा जाओ वो 7 नंबर का बॉम्ब गोलेवाला लाव किंवा सब बॉम्ब गोलेवालों को अभी के अभी बंद करो म्हणून गर्जना होई आणि सर्वांस ते समजे. मी गेल्यानंतर मी वेळी अवेळी बंदिवानास समजावी की अरे बॉम्ब गोळ्यांनीच लढावे असे सांगण्याचा आमच्यावर आरोप नव्हता, सरकारशी लढावे हे सांगण्याचा, स्वराज्य स्थापावे हे सांगण्याचा आरोप होता. आमच्यात काही पिस्तुलांनी, काही बंदुकांनी आणि काही तर केवळ लेखणींनीच लढत होते. काहींनी तर बॉम्ब पाहिला देखील नव्हता. तर मग बॉम्ब चालवण्याची गोष्टच नको. जी काय आम्ही सर्वांनी चालवली ती जीभ होय. मग आम्हास तुम्ही जीभवाले म्हणत जा, बॉम्बवाले का म्हणता, म्हणून ते हसून म्हणत. मग तुम्ही खरे काय नाव ते सांगा, आम्ही ते म्हणू. मी म्हणावे, आमच्या वर्गाचे खरे नाव राजकीय बंदी. बरे, ते नाही सहज उच्चारता येतं तुला, तर तू राजकैदी इतकेच म्हणत जा. हा शब्द मात्र त्यांना झटकन उच्चारता येई. पुढे तो रूढ झाला. तथापि बारीसाहेबांना मात्र तो मुळीच खपत नसे.
आम्हास कोणी बाबू हा शब्द अंदमानात सन्मानदर्शक म्हणून लावतात. म्हटले तरी बारीसाहेब ओरडावायचा, कोण बाबू है? साला वे भी सब कैदी है. मग ज्या बारीसाहेबास इतर बंदिवानात ज्यास लिहिणे येई त्यास बाबू म्हटल्याचा राग येत नसून केवळ आम्हास मात्र बाबू म्हणून बंदिवानांनी म्हणावे हे मुळीच खपत नसे. ते बारीसाहेब आम्हास राजबंदी अथवा राजकैदी म्हणून लोकास थोडेच म्हणू देणार. डीट तिकीट. आम्ही पॉलिटिकल प्रिझनर्स नाही हे मरेतोपर्यंत बारीसाहेब घोकीत होते. कोणी बंदिवानाने त्यांचा समक्ष राजकैदी म्हटले की साहेब गरजलेच. हाँ, यो कौन राजकैदी? वो तुम्हारे माफक ही एक मामूली कैदी है. बदमाश कैदियों का डी तिकीट देखता नहीं तुम उसके छाती पर. बदमाशातील अट्टल बदमाशास खून म्हणून एक डी म्हणजे डेंजरस म्हणजे भयंकर या अर्थाचे अक्षर खोदून आम्हा सर्वच कपड्यावर लावायस बिल्ला दिलेला असे. तरी देखील मला पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत बंदीगृहात बडा बाबू म्हणूनच सर्व संबोधित असत. फार काय, स्वतः बारी देखील चुकून अनेक वेळा बोलून जाई, हे हवलदार, जाओ व 7 नंबर के बडा बाबू को बुलाव. त्याचप्रमाणे आमच्या उपदेशाने राजकीय चळवळीचे मर्म जसजसे बंदिवानास कळू लागले तसतसे ते आपण होऊनच आम्हास राजकैदी म्हणून संबोधू लागले. त्या शब्दात अंतर्भूत असलेल्या स्वराज्यार्थ झटण्याच्या ज्या विचारांसाठी बारीसाहेब त्या नावांचे नाव देखील काढू देत नसत, त्याच विचाराचा प्रामुख्याने उल्लेख बंदिवानांच्या चित्तावर ठसावा म्हणून मी त्याच नावाने आम्हास उल्लेखावे म्हणून सर्वांस शक्यतो शिकवी आणि अखेर तोच शब्द प्रचलित झाला. बारीसाहेबांपासून तो अगदी वरच्या अधिकाऱ्यांपर्यंत तुम्ही पॉलिटिकल प्रिझनर्स नाही, साधारण पापी बंदिवान आहात हे जसे शब्देवर 100 वेळा निक्षून सांगितले असताही आम्ही सर्व अखेर पॉलिटिकल प्रिझनर्स ठरलो. त्याचप्रमाणे त्यांनी कितीही धाकदपट केली तरी बंदीगृहापासून ता अंदमानातील स्वतंत्र वस्तीपर्यंत आम्ही राजकैदी म्हणूनच संबोधिले जाऊ लागलो. क्रूर देवतेला नैवेद्य. मी अंदमानात जाण्याच्या पूर्वी जे राजबंदी तेथे गेले म्हणून वर लिहिले त्यास प्रथम एकाच चाळीत एकत्र ठेवण्यात आले होते. त्यांच्यावर एक पठाण बंदिवान अधिकारी होता. नारळाची सोलून काढलेली जाड साले ज्यात नारळाचे फळ सापडते ती, ज्यास तिकडे छिलका म्हणतात आणि कोकणात सोडणे म्हणतात ती, वाळवून कुटावयाची आणि त्यांच्यातील काथ्या नीट काढून साफ करून द्यावयाचा हे काम त्यास दिलेले होते. हे कामही कठीणातलेच होते, तरी तेलाच्या घाण्या इतके कठीण नव्हते. वास्तविक पाहता ज्या बंदिवानांना पुरती इंग्रजींची स्पेलिंगही येत नाहीत त्यांना देखील आल्याबरोबर किंवा थोडे आगेमागे लिहावयाचे काम देण्यास येऊन बाबू म्हणून बंदिवानांवर अधिकार देण्यात येतो. पण राजकीय बंदिवानात मात्र कोणालाही लिहिण्याचे काम न देण्यात येता त्यांच्या जन्मातही जी त्यांनी केली नव्हती ती काबाड कष्टी कामे देण्यात आली. क्वचित त्यास नुसती स्पेलिंगे येण्याहून कितीतरी अधिक इंग्रजी येत होते. या त्यांच्या शिक्षणातील न्यूनतेसाठी ते लिहिण्याचे काम करण्यास अपात्र समजले गेले असतील. तथापि काम जरी काबाड कष्टांचेच होते तरी सर्वांना एकत्र राहता येई हाच लाभ त्या समाजप्रिय सुशिक्षित मनुष्यास सुखद होई. त्यातील एक दोघास काही रोग असल्याने दूध मिळे. ते दूध त्यांच्यावरील पठाण अधिकाऱ्यांस नैवेद्यार्थ गुप्तपणे समर्पित केले जात असल्याने ती क्रूर देवताही थोडी बहुत कमी उग्र झालेली असे. या 2 गोष्टींमुळे एकंदरीत त्या वेळेस राजकीय बंद्यांची अवस्था तुरुंगातल्या मानाने अगदीच दुस्सह नव्हती. माझे ज्येष्ठ बंधूही त्याच चाळीत असत. परंतु काही महिने असे जातात कलकत्त्याहून पाहणीसाठी नावाचे एक पोलीस अधिकारी अंदमानास आले. त्यांनी येऊन जेव्हा राजकीय बंदी छिलका कुटीत आहेत आणि एकत्रच जरा अंतरावरच ठेवलेले आहेत हे पाहिले तेव्हा बंदीगृहातील माणसास इतक्या तरी माणुसकीने वागविण्यात यावे याचा त्यांना साहजिकच विषाद वाटला. त्यांनी अंदमानाच्या अधिकाऱ्यांची कान उघाडणी केली आणि हे बंदिवान काही खुनी चोर दरोडेखोरांसारखे सच्छील आणि दर्यार्द माणसे नसून अट्टल बदमाश राजकीय बंदिवान आहेत आणि त्यांची खोड मोडेल असेच त्यास इतपर वागविले जावे असे उच्च राजकीय तत्त्वांचे मर्म ह्या स्थानिक आडदांड अधिकाऱ्याच्या चित्तावर ठसवून दिले. तेलाचा घाणा.
तेव्हापासून मनू बदलला. त्या राजबंदिवानास निरनिराळ्या चाळीत एक एकटे कोंडण्यात आले. त्यांनी आपसात अवाक्षर बोलताच बेड्या, हातकड्या इत्यादी शिक्षा देण्याचा सपाटा चालला. स्नानाच्या हौदावर किंवा जेवावयास दूरच्या टोकास बसले असता नुसते "बरे आहे ना" म्हणून खुणा करण्यासाठी शिक्षा 7 दिवस हातकडी ठोकून उभे राहणे अशा होऊ लागल्या. आणि अंती ते छिलका कुटण्याचे काबाड कष्टाचे कामही स्पेलिंगापेक्षा अधिक इंग्रजी येणाऱ्या माणसास देणे, अन्याय वाटून बैलाकडून करवून घेण्याच्या योग्यतेचे तेलाचा घाणा ओढण्याचे तुरुंगातील कठीणतम काम त्यास देण्यात आले. खोड मोडली पाहिजे ना. 2-2 महिने हे काम केल्यानंतर 1 महिना पुन्हा छिलका देण्यात येई की पुन्हा तेलाच्या घाण्यास त्यांना जुंपून देण्यात येई. सकाळी उठताच लंगोटी नेसून खोलीत बंद व्हावयाचे. आत घाण्याची दांडी हातांनी चाक फिरवतात तशी फिरवावयाची. खोबरे त्या उखळीत पडले की ती इतकी जड जाई की कसलेसे हमाल देखील तिच्या 20 फेऱ्या फिरवताच रडकुंडीला येत. विशीच्या आत ते काम चोर दरोडेखोरासही सहसा देत नसत. पण राजकीय बंदिवानांनी मात्र ती दांडी वाटेल त्या वयात फिरवण्यास हरकत नाही असे अंदमानी वैद्यक शास्त्राचे मत असे. त्यामुळे त्या दांडीस हातांनी उचलून अर्धा गरका देऊन वर केल्यास बाकीचा अर्धा गरका देण्यास लागणारा जोर हातात नसल्याने तिला लोंबकळून तो पुरा करावा लागे. इतका त्या घाण्यातील खोबरे पिसण्यात जोर लागे. इतक्या काबाड कष्टास अगदी अनोळखी आणि कोमल वयाचे ते विशीच्या आत बाहेरील सुशिक्षित राजबंदी असत. सरासरी सकाळी 10 वाजेपर्यंत एकसारखे असे गरके फिरवता फिरवता श्वास जड होई. कुणाकुणास नव्हे, बहुतेकास खरोखरच चक्कर येऊन वारंवार खाली बसावे लागे. 10 वाजता नियमांप्रमाणे 2 तास कामे बंद असावयाची. पण कोलूंचे म्हणजे या घाण्याचे काम बंद ठेवले जाणारे नसे. जेवण येताच खोली उघडण्यात येई. बंदिवान बाहेर येऊन थाळीत भात वरण पोळी घेऊन आत फिरला की दार पुन्हा बंद. जरी कोणी हात धुवून घामाने भरलेले अंग साफ करू लागला तरी देखील तितका उशीर सहन न होऊन जमादार म्हणजे बंदिवानातील बदमाश जो कोणी अधिकारी केलेला असे तो आई माईवरून शिव्या हासडू लागताच म्हणून समजावे. हात धुण्यास पाणीच मुळी कोठून मिळणार. पिण्यास पाणी मिळण्यासाठी जमादाराचे आर्जव करावे लागे. कारण कोलून काम करताना तहान मनस्वी लागे. पाणीवाला पाणी देत नसे. चोरून कोणास तंबाखूची चिमटी दिली तरच देई. जमादारास सांगावे तर तो ओरडे, कैदी को 2 कटोरा पानी देने का हुकुम है, तुम तो 3 पी गया और तुम्हारे बाप के घर से लाव. जमादाराच्या वास्तविक भाषेचे हे अगदी सभ्य शब्दात आम्ही भाषांतर केले आहे. हात धुण्याच्या आणि पिण्याच्या पाण्याची जेथे ही स्थिती तेथे स्नानाचे नाव कशास. तेल पुरा करना पडेगा. स्नानाचेच कशाला. जेवणाची ही तीच स्थिती. जेवण वाढून दार बंद करतोस. जमादाराला ही चिंता नसे की बंदिवान जेवतात की नाहीत. त्यास ही चिंता असे की ते पुन्हा तो कोलू फिरवू लागेल की नाही. तो सारखा त्या चाळीतील कोठड्यांपुढून ओरडत चाले, बैठो मत, शाम में तेल पूरा करना पडेगा, नहीं तो पिटे जाओगे और सजा भी होगी, वो बात अलग ही. हे त्यांचे ओरडणे ऐकताच कित्येकास पुढे घास गिळणेही अशक्य होई. कारण संध्याकाळी तेल कमी भरताच प्रत्यही लाथा बुक्क्यांखाली आणि सोट्याखाली बंदिवान तुडवले आणि पिटले जाताना प्रत्येक जण पाहत असे. या धाकाने पोटात त्या कष्टांनी भयंकर भूक लागली असतानाही कोलू फिरवता फिरवताच उभ्या उभ्या घामाच्या धारा ज्यात पडतातच आहेत त्या थाळीतील घास तोंडात भरीत आणि गिळीत आणि कोलू फिरवीत असेच जेवण आटोपीत असताना कित्येक बंदिवानास मी अनेक समयी प्रत्यक्ष पाहिले आहे. असे ते जेवण जेवून पुन्हा 5 वाजेपर्यंत तो कोलू फिरवीत राहावा लागे. सवयीनंतर कोणाचा 4 वाजता होई. अगदी निर्ढावलेला 100त एकात दुसराच मनुष्य सदोदित पुरे काम म्हणजे 30 पौंड तेल काढू शके. बाकीचे आज ना उद्या इतके काबाड कष्ट करूनही काम पुरे करण्यास असमर्थ होत. ज्यांच्यात जे नवशिके, साधे आणि सापेक्षतः प्रामाणिक असत, हाय हाय त्यांच्यावरच जमादार वॉर्डरांचा मार पडे. पुरे न जेवताही काम केले तरी तेल पुरे न होऊन थपडा, लाथा, काठ्या खात थकलेले ते बंदिवान तेल ओतून रडत परत चाललेले मला अजून दिसत आहेत. नरम स्वभावांनी बंदिवानांची हे दशा. जरा निर्ढावलेला असेल, अगर तापट असेल त्यास हातकडी, दंडाबेडी इत्यादी
या मारपिटीपेक्षा सुसह्य अशा शिक्षा, या व्यवस्थेने बंदीगृहात पाय टाकल्यानंतर असलेला सच्चिलपणा, उरलेला प्रामाणिकपणा आणि अवशिष्ट असलेली लज्जा देखील माणसातून निघून जाते. ज्यांची लज्जा निघून जाते तीच माणसे शेवटपर्यंत बंदीगृहात जगतात. निदान जे काही जगतात ते बहुधा त्यांच्यातीलच असतात. रात्रीचे कोलूवरील काम. कारण निर्ढावलेल्या तापट आणि अट्टल बदमाशांसही बारीसाहेब अगदीच ढिले सोडीत असे नाही. सरळ साध्यांना मारपीट प्रथम आणि येता जाता होई. कारण गोगलगायींना तुडवण्याचा पराक्रम करणे वीर पुरुषास केव्हाही सोपेच जाते. त्यातही त्या साध्या दुबळ्या कोळ्यास मारपीट चाललेली पाहून ज्या बदमाशांचे तेल पुरे झाले नसे त्यासही अधिक त्रास दिला तर आपणासही असेच प्रायश्चित्त मिळेल ही भीती साहजिकच पडे. आणि त्यातील काही काम पुरे करण्यास धडपडत इतक्यावर एखादे दिवशी खोबरे ओले असले आणि कोणाचेच तेल पुरे संध्याकाळपर्यंत झाले नाही तर बारीसाहेबांपाशी दुसरी एक तोड होती, तिचा उपयोग होई. हे बंदिवान लोक कट करून काम कोणीच पुरे करीत नाहीत. असे मोठमोठ्याने गरजत सुमारे 5 वाजता संध्याकाळी जेव्हा सायंकाळचे भोजन वाढण्यात येई तेव्हा ज्यांचे तेल पुरे 30 पौंड होणार नाही त्यास ते पुरे होईपर्यंत जेवण मिळणार नाही म्हणून आज्ञा सुटे. सकाळी 6 पासून अविश्रांत उभ्या जेवण, दुपारचे 11 वाजता जेवून संध्याकाळपर्यंत सारखा कोलू फिरवीत जे श्रांत झालेले, त्यात तेल पुरे केलेले 10-5 बंदिवान जरी असत तरी बाकी 40-50 कोलूवरील लोक खरोखरच अशक्य म्हणूनच तेल पुरे करू शकलेले नसत. पण बारीसाहेब खुर्ची मागवून घेऊन त्या 40 कुलूप ठोकून सर्व बंदीगृहातील कामे बरोबर 5-6 वाजता आटपून नियमाप्रमाणे सर्व तुरुंग बंद झाल्याचे प्रतिवृत्त जे रिपोर्ट कळवून केवळ तेवढ्या चाळीतील काम ठासून चालवीत बसे. त्या नियमास पायाखाली तुडवून चाललेल्या रात्रीतील कामाची बातमी बाहेर फोडण्याची कुणा शिपायाची वा नोकराची काय माय व्यायली होती. बारीसाहेब आठवड्याच्या आत त्यांच्यावर कोणते कुंभांड वा खटला रचून त्यास खड्ड्यात पाडील याचा काही नियम थोडाच होता. तेव्हा 7, 8, 9 रात्री 9 वाजे तो कोलू फिरवीत असत. येता जाता शिपाई जमादार मारहाण करीतच आहेत. रात्री तासामागे तास वाजत आहेत. सर्व बंदीगृह निजून जाये तेवढी कोलूची चाळ कर करीत काम करीत आहे. बारी चाळीच्या पुढे खुर्चीवर डुलक्या घेत आणि मधूनच आई माईवरून शिव्या हासडीत, "अब तक तेल नहीं हुआ तो मारो साले को, भेद कल मारना तो आज मारो" असे ओरडत पडलेले असत. रोगाचे ढोंग. ज्यांच्या हातास काबाड कष्ट शिवले नाहीत, ज्यांच्यात कॉलेजातील अध्यापन केलेले लोक होते, अशा राजकीय बंदिवानास त्यांच्यातील 17 वर्षाच्या मुलासही या कोलूचे काम महिनोगणती देण्यात आले. त्यांच्या कष्टास पारावारच उरला नाही. त्यातही काही आजारी पडले तेव्हा तर मरण बरे असे त्यास वाटू लागले. कारण आजार भयंकर स्वरूपाला पोचे तो ढोंग या कोष्टकात मोडे. त्यातही ताप असला 101 वर तो ताप समजला जाई, तर राजबंदी रुग्णालयात नव्हे तर कोठडीत कामाविना बंद केला जाई. साधारण चोरी, आगलावी, दरोडे, गळेकापी इत्यादी पोर्ट ब्लेअरच्या नीतिशास्त्रातील क्षमार्ह अपराध करणाऱ्यास मात्र रुग्णालयात आजारी म्हणून एक बाज निजावयास देऊन ठेवण्यात येई. पण ताप किंवा रेच किंवा उलट्या असे प्रत्यक्ष रोग नसून डोके दुखणे, हृदय विकृती, जीव घाबरणे इत्यादी अप्रत्यक्ष रोगांनी ज्यास जर्जर केले त्यांची दशा पुसावयास नको. त्यांच्या रोगांचं निदान ढोंग वा कामचुकारीपणा या 2 दुखण्यांनी पछाडलेल्यातच करण्यात येई. वेळी शिक्षाही देण्यात येई. ही गोष्ट काही खोटी नाही की बंदिवानातील अट्टल सौद्यांपाशी वाटेल तेव्हा भयंकर ताप वा रेच वा रक्ताच्या उलट्या व्हाव्या अशी औषधे आणि युक्त्या असत. पण हीही गोष्ट खोटी नाही की असल्या औषधांनी 103 ते 4 पर्यंत तापाने फणफणत पडलेले पुरवले वा तीव्र पोटदुखी होऊन रक्ताचे 10-10 रेच झाले तरी बरे. पण ही कोलूची यातना काही दिवस तरी चुको असो असे सळो का पळो होण्याइतके ज्या कोलूचे कष्ट असह्य होत, बदमाशांसही असह्य होत, त्याच कोलूस बंदीगृहाचे तोंड प्रथमच पाहणाऱ्या राजबंदीसही झुंपण्यात येई. आणि त्यांच्यातही कोणी असल्या अप्रत्यक्ष दुखण्याने आजारी झाला असता तो ढोंगी याच वर्गात मोडून त्या कष्टकर कामावर पुन्हा परत धाडण्यात येई. अशा कष्टभोगी पुरुषात
माझ्या ज्येष्ठ बंधूंची गणना प्रामुख्याने झालेली असे. माणसाळ विण्याचा प्रयोग, कारण त्याच घरापासून अर्धशिशीची व्यथा असे. त्यात ते बंदीगृहातील कष्ट, मानसिक आणि शारीरिक, त्यात घाण्यात जुंपलेले. आणि सर्वात मोठा अपराध म्हणजे अशा हाल अपेष्टेतही मागे वर्णन केलेल्या काही राजबंदीप्रमाणे ते अजून माणसाळावलेले नव्हते. त्यांच्या तोंडातून अवास्तव माहितीचा वा तिरस्करणीय प्रार्थनेचा शब्दही निघाला नव्हता. म्हणून त्यांना माणसाळ विण्याचा प्रयोग त्या राजबंदीवानास उघड हिंस्त्र श्वापदे आणि स्वतःच त्यांच्या सरकशीचा चालक म्हणविणारा बारी अजून करीतच होता. अशा स्थितीतच आणि तिचा परिणाम म्हणून भयंकर अर्धशिशीची व्यथा त्यास पुन्हा जडली. सकाळी घाण्यात जुंपून तो सारखा फिरवीत असता जसजसा दिवस वाढे तसतसे डोके ठणकू लागे. तिडका उठत, उन्ह सहन होईना तरी दिवस वाढे. तशा वाढणाऱ्या डोक्याच्या या तीव्र ठणक्याबरोबरच कोलो पिसो और कुछ जानता नहीं, कोलो पिसो म्हणून जन्मादाराची अर्जंट गर्जना, उर्मट गर्जना वाढत जाई. गोरा अधिकारी फिरतीवर येताच अर्ज केला, माझे डोके अतिशय दुखत आहे. त्यांनी उत्तर द्यावे, तो माझा प्रश्न नाही, डॉक्टरला दाखव. डॉक्टर कोणीतरी हिंदुस्थानाचाच असणार. तो आला की त्याने ताप आहे की नाही पाहून सांगावे. यास काही होत नाही, साहेबांकडे न्या. कारण डोके दुखण्याचे तापमापक थर्मामीटर मुळीच तप्त होत नसे. डोके दुखते हे सिद्ध करण्यास दुसरा पुरावा नाही. अर्थात लबाडी असलीच पाहिजे बंदिवानांची, त्यातही राजबंद्यांची, त्यातही गणेशपंत सावरकरांची. मी म्हणेन तो आजारी. आपण करतो हे अन्याय आहे हे डॉक्टरलाही कळे. पण बारीची भीती. तो येता जाता त्यास सांगत बसणार, हे पहा डॉक्टर, तुम्ही हिंदू, हे राजबंदीवान हिंदू. हे केव्हा तुम्हाला गोड बोलून खड्ड्यात पाडतील नेम नाही. त्यांच्याशी माझ्या सांगण्याविना बोलताना जरी कोणी तुम्हास पाहिले तरी तुमच्या विरुद्ध प्रतिवृत्त अधिकाऱ्याकडे होईल. तेव्हा सांभाळा. नोकरी पाहिजे तर तुम्ही म्हणून त्यांच्याविषयी काही एक म्हणू नका. तुम्ही शिकलेले, पण मी अनुभवी, मला कळते ह्या ढोंगी लोकांचे खरे आजार कोणते, खोटे कोणते. तेव्हा मी म्हणेन तेव्हा ते आजारी पडतात असे समजावयाचे, बरं का. असे म्हणत स्वतःच्या विनोदाने हसत बारीसाहेब पुढे चालावयाचे. एकदा एका डॉक्टरने हॉस्पिटल असिस्टंट माझ्या बंधूंची अत्यंत केविलवाणी स्थिती पाहिली. डोक्याला तिडका असह्य होऊन ते केव्हा केव्हा भिंतीस डोके ताडताड मारून घेत. तसेच उठून कोलो फिरवावयाचा. साहस करून तो डॉक्टर म्हणाला, चला मी 2 दिवस माझ्या अधिकार तुम्हास निरीक्षणाखाली म्हणून ठेवतो. घ्या अंथरूण आणि द्या ते काम सोडून. त्यांच्या या बोलण्याप्रमाणे माझे बंधू अंथरूण घेऊन जातात न जातात तो बारी सोटा आपटीत आला. ए बॉम्ब गोलेवाला किधर जाता है म्हणून वस्कन त्याने गणेशपंतास घेऊन जाणाऱ्या जमादारास विचारले. तो जमादार थरकापला व म्हणाला, डॉक्टर बाबूंच्या आज्ञेने काम सोडून त्यास निरीक्षणासाठी संशयित आजारी म्हणून ठेवण्यास चालविले आहे. मला का विचारले नाही. कोण आहे तो डॉक्टर बाबू. ए साला वो साला म्हणून ओरडत त्याने बंदीगृह दणाणून दिले. ले जाओ इसको, वापस काम में लगा देव. मी डॉक्टरला पाहून घेतो आणि तुलाही. साला तुम मला विचारल्याविना याला कोठडीबाहेर का काढले. डॉक्टरांची आज्ञा की माझी, असे एकसारखे गरजत त्याने त्या जमादाराकडून गणेशपंतास परत त्या कोलूच्या कोठडीत बंद करून कोलूत जुंपवले. डॉक्टरचा अधिकार त्या बारीच्या म्हणजे बंदीपालाच्या अधिकाराच्या खालचा नसून केवळ सुपरिटेंडंटच्या हाताखालचा असे. पण राजकीय बंदिवानांचे संबंधी कोणाचेही विरुद्ध गाऱ्हाणे सुपरिटेंडंटपर्यंत पोचू नये म्हणून सर्व हिंदू आणि हिंदी अधिकाऱ्यांची जीवापाड खटपट असे. एतदर्थ बारीला भिवून त्या डॉक्टराने स्वतःच अपमान तर गिळलाच, पण बारीची क्षमा मागून पुन्हा कधी कोणा राजकीय बंदिवानास सुपरिटेंडंटचे सांगण्याविना कोठडीतून रुग्णालयात एक क्षणभरही नेले नाही. बाकी वाटेल तो बंदिवान 10 वेळ तुरुंग भोगूनच नव्हे तर तुरुंग फोडून पळालेले बंदिवानही आजारी आहे इतके कळवून प्रत्यही रुग्णालयात जाऊ शकत. पुढे ठेवणे न ठेवणे डॉक्टरांकडे असे. त्याच्या कामात बंदीपाल सहसा बोलत नसे. राजबंद्यांना मात्र रुग्णालयात बहुधा मज्जाव. त्या अर्धशिशीचे दुखणे आणि ठसके शोषीत दिवसभर कोलू फिरवीत माझे ज्येष्ठ बंधू संध्याकाळी तेल मोजून देऊन
हुश्य करून जो त्या निजावयाच्या कोठडीतल्या लाकडी ओंडक्यावर फळ्यावर अंग टाकीत, तो सारे अंग ठणकावयास आरंभ होई. कोठे झोप लागली न लागली तो दुसरी सकाळ, की पुन्हा अर्धशेशी. तो जमादार, तो जो काळ्या अधिकारांचा उपमर्द आणि जाच, आणि तो कोलू दत्त म्हणून उभा राही. असे आठवडे, महिने कष्टांच्या पराकाष्ठेत काढले आणि असा जन्म काढावयाचा.